कोल्हापूरमध्ये 2 ठिकाणी गर्भलिंग निदानचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी छापा टाकलेला आहे। या छापा टाकून महिला डॉक्टरसह 3 महिलांना अटक करण्यात आली आहे। आरोपी डॉक्टर दीपाली ताईगडे, धनश्री भोसले आणि सुप्रिया मानेला अटक करण्यात आलेली आहे। कळंबा येथील श्रद्धा दवाखाना आणि वर्गणे पाडळी इथं स्टिंग ऑपरेशन करून आरोग्य विभागाने ही कारवाई केली आहे। 30,000मध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपात सुरू होता। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, कोल्हापूरमध्ये 2 ठिकाणं आहेत जिथे गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश झालेला आहे। खरं तर यावर बंदी आहे, मात्र तरी सुद्धा पोलिसांकडून ही जी कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईमध्ये नेमकं काय समोर आलंय, काय उघडकीस आलंय? 3 महिला डॉक्टरांसह अटक करण्यात आलेली आहे महिलांना, अशी ही माहिती मिळते। श्रद्धा आरोग्य विभागाने ही कारवाई जी आहे ती केलेली आहे। स्टिंग ऑपरेशन करून खरं तर कोल्हापुरातला कळंबा या ठिकाणी असणारा श्रद्धा दवाखाना या ठिकाणीच गर्भलिंग निदान जे आहे ते होत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर हा छापा जो आहे तो टाकण्यात आला होता। त्या ठिकाणी दीपाली ताईगडे या डॉक्टर महिलेला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर वरणगे पाडळी या ठिकाणी जे गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपाताच्या ज्या गोळ्या आहेत त्या विक्री करत असणाऱ्या 2 महिला ज्या आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी छापा टाकून अटक करण्यात आलेली आहे। आपण जर बघितली तर ही कारवाई जी आहे ती काल करण्यात आलेली आहे व आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या मदतीने ही सगळी गर्भलिंग निदान असणारी टोळीच खरं तर म्हणावं लागेल आणि त्यांनाच या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघितलं तर कोल्हापुरात अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या पाहायला मिळत होत्या आणि आज देखील अशा पद्धतीची ही घटना घडलेली, त्यामुळे निश्चितच आहे या तिघींनाही आता अटक करण्यात आलेली आहे। पुढचा तपास बरोबर आहे, अशा घटना वाढतात आणि त्यामुळे याला आळा बसणं गरजेचं आहे। पोलीस काय आता निर्णय घेतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी।